मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर काय म्हणतोय उन्हाळा. उन्हाळा तर प्रचंड खूप भरपूर असा उन्हाळा आहे, बाहेर जावंसं वाटत नाही. आणि 11 वाजल्या की गॅलरीमध्ये सुद्धा मला ना उभारून वाटत नाही, एवढा भयंकर उन्हाळा आहे. आणि हाच उन्हाळ्याला मात करण्यासाठी आज मी थंडगार पेय त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यासोबत उन्हाळा आता चालू झालेला आहे, तर त्याची पूर्वतयारी मी कशी करून ठेवते जेणेकरून पाहुणे आले तर झटपट आपल्याला जे पेय आहेत आपण जे करतो, समजा सरबत असेल, आणखीन दुसरे एक दोन पेय असतील, तर त्याची पूर्वतयारी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघा. चल, आता पाहुणे आले की पहिल्यांदा आपण सरबत करतोच. तर सरबत करताना अगोदर जर पूर्वतयारी असेल तर झटपट आपल्याला पाणी घेतलं, पटकन साखर टाकली, लिंबू टाकले की लगेच पटकन झटपट सरबत तयार होतो. तर त्याचीच पूर्वतयारी म्हणून मी इथं ना 1 किलो खडी साखर घेतलेली आहे. आणि खडी साखर ही शरीराला थंडावा देणारी आहे, साखर ही उष्ण आहे. तर सरबतामध्ये जर आपण खडी साखर वापरली तर आपल्या शरीराला ती थंडावा देते. यासाठी साखर न टाकता आपल्याला सरबतामध्ये खडी साखर टाकायची आहे. आणि ही खडी साखर बघा, अशा पद्धतीचे खडी साखर आहे, मोठे मोठे खडेवाले. तुम्हाला मी जवळ दाखवते. तर हे बघा, ही अशी खडीसाखर आपल्याला सरबतामध्ये वापरायची आहे. तर हीच खडीसाखर आता ऐन टायमाला पाण्यामध्ये विरघळणार नाही. तर आपण काय करायचं, याची ना आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे. कशी, तर चला तुम्हाला सांगते. खडीसाखर ना मी एका स्वच्छ नॅपकिनवर टाकून घेतलेली आहे. आपल्याला ना आता ही थोडीशी मी फोडून घेते. खडीसाखरेमध्ये ना 2 प्रकार असतात. तर तुम्हाला ही खडीसाखर दाखवली ना, तो एक प्रकार. आणि आणखीन दुसरा म्हणजे तो गाठीची खडीसाखर असते. त्याला ना धागा असतो आणि अशा गाठी गाठी खडीसाखर असते. आता मला दुकानदाराने ती सुद्धा दाखवलेली होती, पण दुकानदार काय म्हणाला की ती खडीसाखर ना या साखरेपेक्षा जास्त थंड असते. असेल मे बी, पण काय माहिती, माझ्या मनाला ते पटलंच नाही. लहानपणापासून ना मी हीच खडीसाखर आईने आम्हाला दिलेली असते. गाडग्यामध्ये धने टाकून हीच खडीसाखर टाकून ना सकाळी आम्ही ते पाणी प्यायचो, म्हणजे थंडावा निर्माण व्हावा शरीरात यासाठी. त्यामुळे मी हीच खडीसाखर आणलेली होती. तर तुम्हालाही काही जणांना माहिती असेल की गाठीची खडीसाखर वेगळी आणि ही खडीसाखर वेगळी असते. तर हीच खडीसाखर अशा पद्धतीने मी ना खलबत्त्याने बारीक करून घेतलेली आहे, जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ते लवकर बारीक होईल. खडीसाखर आहे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. तर खडीसाखर चांगली बारीक केली ना, तर मिक्सरच्या भांड्याचं जे पात आहे ना ते पण खराब होऊ नये यासाठी ना आपल्याला थोडीशी जास्तच ती बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे पटकन आपल्याला त्याची पावडर पण होईल आणि मिक्सरच्या भांड्याचं पातं पण खराब होणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने एवढी मी बारीक केलेली आहे. आता मिक्सरमध्ये ना याची फाईन पावडर तयार करून घेऊया आपण. मिक्सरला आपण ना हे आता फिरवून घेऊया. आणि मोठं भांडं घेतलेलं होतं, जेणेकरून ना एका घाण्यामध्येच ना पटकन आपली ही पावडर तयार होईल. तर अशी जर पूर्वतयारी केली ना तर आपल्यालाही सोपं पडतं. आता थोडासा त्रास होतो की सगळी तयारी करायला, पण पटकन नंतर पाहुणे आले ना मग आपल्याला ना त्यांच्यासोबत गप्पा मारायला ना टाईम मिळतो आणि पटकन झटकीपट त्यांचा पाहुणचारसुद्धा होतो. आता ही खडीसाखरेची जी पावडर आहे ना ती एक आपल्या भरणीमध्ये भरून ठेवूया. स्वच्छ अशा भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे. आता 1 किलो जी खडीसाखर आणली होती ना त्यातली ना मी थोडीशीच बाजूला काढलेली होती. कशासाठी ते पुढे तुम्हाला आता सांगेलच, कारण आपण आणखीन एक सरबताचं प्रीमिक्स बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. आता ही सगळी पूर्ण पावडर आहे ते एका भरणीमध्ये भरून ठेवते. प्लस आता उन्हाळा भरपूर, म्हणजे एकदम कडक असा उन्हाळा आहे आणि लिंबसुद्धा आपल्याला मिळत नाही. तर लिंबाचं सुद्धा मी इथे तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, ते सुद्धा पुढे तुम्हाला समजेलच. तर इथं भरणीमध्ये बघा, पूर्ण माझी ही ना 500 ग्रॅमची भरणी, ती बरोबर अशी या पावडरने ना भरलेली आहे. तुम्ही बघत असाल, थोडंसं ना मी चमचाने दाबून घेते, जेणेकरून ते व्यवस्थित अशी या भरणीमध्ये बसेल. तर तयार झाली आपली ही खडीसाखरेची पावडर. म्हणजे झटकीपट पाण्यामध्ये सुद्धा हे ना पटकन विरघळली जाते. तर आता हे ना पॅकबंद अशा भरणीमध्ये भरून मी ठेवून देते. आता आपण तर खडीसाखर बारीक करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये लिंब तर महाग असतातच.
तर ही लिंब आपण स्वस्त मिळाली की जास्त घेऊन येतो, फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते संपताना लिंब वाळून जातात. तर ती आज मी ना इथं एक छान अशी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, जेणेकरून याचा पुरेपूर आपला उपयोग होईल. तर चला बघूया. तर ही लिंब आपल्याला अगोदर आपण कट करून घेऊया. तर लिंब आपल्याला ना पातळ सालीचेच घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये ना रस हा भरपूर निघतो. आता इथं साधारणतः मी पाव किलो लिंब आणली होती. तर बघा, पहिल्यांदा ज्यावेळेस मी लिंब आणली होती लोणच्यासाठी, खूप छान मोठी लिंब मिळाली होती आणि आता बघा बारीक बारीक असे मिळालेले होते. पण तरीही मी पातळ सालीचे बघूनच मी आणलेले होते. आता मी याचा रस ना एका बघा वाटीमध्ये असा काढून घेते. पातळ सालीचं लिंब असेल ना तर त्याच्यामध्ये रस थोडासा निघतोच, पण तरीसुद्धा ना मला म्हणावे अशी लिंब भेटलीच नव्हती. पण तरी मी त्यात बघून आणलेली होती. आता रस हा उन्हाळ्यामुळं लिंब ही थोडीशी ना म्हणजे कमी रसाची मला असं वाटतं मला ह्यावेळेस भेटले. हे बघा, तर सगळ्या लिंबाचा रस मी याच्या वाटीमध्ये काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर हे सालीचा उपयोगसुद्धा होतो. जर तुम्ही माझ्या किचन टिप्स बघत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदाही कळेल. आणि अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनेलवर तो व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आता हा रस ना मी एका वाटीमध्ये काढून घेतला, बी वेगळीकडे काढून घेतले आणि रस बघा एवढाच निघाला. तोच रस आता आपण हा स्टोअर कसा करायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता इथं बघा हा आईस ट्रे घेतलेला आहे मी. तर याच्यामध्ये ना आपल्याला हा लिंबाचा रस जो आहे त्याचे आपल्याला असे लेमन आईस क्यूब तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ना पटकन आपल्याला नंतर त्याचा उपयोग होईल यासाठी. तर पूर्ण आता मी हे ट्रे ना असं भरून घेते. आता लिंब आपण बाजारातून आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो, कारण तर ते सुकतेत वाळतेत, त्याच्यामधला रससुद्धा सुकून जातो. तर ही ट्रिक ना तुम्ही नक्की करा. अशा पद्धतीने लेमन आईस क्यूब तुम्ही करून ठेवू शकता. आता अर्धा तास मी ही फ्रीजमध्ये ठेवते. अर्धा तासानंतर मी हे बाहेर काढलं तर छान आपले लेमन आईस क्यूब रेडी झालेले होते. आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेते. आता हे स्टोअर कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे जर झिप लॉकची जर बॅग असेल तर त्याच्यामध्ये ना हे आईस क्यूब तुम्ही टाकून ते पॅक करून फ्रीझरमध्ये तुम्ही ठेवू शकता. ते खूप छान राहतं. आणि नाहीतर मग तुम्हाला जर झटकीपट रोजच्या रोज जर हे आईस क्यूब लागत असतील, तुम्ही थोड्याच प्रमाणात बनवले असेल तर तुम्ही या ट्रेमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. तर मी हे काढून घेतले बघा एका बाउलमध्ये आणि आपला आता बघा खडीसाखरेची पावडर रेडी करून झालेली आहे. लेमन आईस क्यूबसुद्धा तयार झालेले आहेत. लिंबू सरबत तर आपला झटपट हा झालाच. आणखीन एक उन्हाळ्यामध्ये थंड असं पेय आपण बनवणार आहोत आणि त्याचं प्रीमिक्स अगोदर बनवून ठेवणार आहोत आणि पाहुणे आले की झटकीपट ते बनवून आपण त्यांना देऊ शकतो. तर त्याची रेसिपी छान अशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला बघूया. सर्वात अगोदर इथं गॅस चालू केलेला आहे आणि याच्यावर लोखंडाची कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी. तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही दुसरी साधी आपली जे वापरातली आहे ती कढई ठेवू शकता. गॅसची फ्लेम लो केलेली आहे. इथं 1 कप मी बडीशेप घेतलेले आहे. बडीशेप बघा, काही बडीशेप ना थोडीशी कडवट लागते, काही बडीशेप हे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ओळखीनुसार चांगल्या क्वालिटीची बडीशेप वापरायची आहे. इथं आपल्याला ना मंद आचेवर ही बडीशेप भाजून घ्यायची आहे. जास्तही कडकडीत भाजायची नाही आहे, थोडीशी हलकीशी, जोपर्यंत तिचा वास सुटत नाही आहे म्हणजे खमंग असा वास येत नाही तोपर्यंत भाजायची आहे, जास्त कडकडीत भाजायची नाही. तर आता बडीशेपचं आपण इथं प्रीमिक्स करणार आहोत. बडीशेप ही उन्हाळ्यामध्ये पोटासाठी म्हणजे आपली पचनक्रिया आहे ना ती चांगली सुधरवते. यासाठी इथं मी बडीशेप आणि आणखीन काय काय इन्ग्रेडियंट्स मी ॲड करणार आहेत ते पुढे तुम्हाला समजेलच. तर गॅस मी बंद केलेला आहे आणि परत नंतर 1 मिनिटभर मी हलवून घेतलेली आहे बडीशेप ही, जेणेकरून ते खाली बुडाला करपू नये. आता एका प्लेटमध्ये ही काढून घेऊया. बडीशेप थोडीशी थंड होऊन द्यायची आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची जी काही क्रिया आहे ना ते करायची आहे. तर इथं बडीशेप आपली आता थंड झालेली होती, ती आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. आता बडीशेप आहे ना ती आपली पाचनक्रिया सुधरवते. यासाठी बघा, आपण जेवलं की बडीशेप खातो का, तर जेवलेलं अन्न आपल्याला हे व्यवस्थित पचलं जावं यासाठी. तर आता भांड्यामध्ये बडीशेप घालून घेतली की इथं आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे
खडीसाखर. आता खडीसाखर ही थंड आहेच हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. तर इथं 1 कप बडीशेपला ना पाऊण कप खडीसाखर मी इथं घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 कप खडीसाखरसुद्धा इथं घेऊ शकता. ती मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. हाफ टीस्पून काळी मिरी आहे ना, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीनुसार हाफ टीस्पून मीठ जे आहे ते मी घातलेलं आहे. तुमच्याकडे काळं मीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. छान अशी जी आपल्याला फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे बघा तयार झालं आपलं हे सौंफ सरबतचं प्रीमिक्स. खरंच खूप छान होतं आणि जेवल्यानंतरसुद्धा रोज तुम्ही हे घेऊ शकता. थंड पाण्यामध्ये 1 चमचा हे टाकू शकता. फक्त 1 चमचा टाकायचं पाण्यामध्ये आणि प्यायचं. तर आता हे प्रीमिक्स मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते आणि स्टोअर कसं करायचं तर ते सुद्धा ना एका भरणीमध्ये तुम्ही एका प्लास्टिकच्या कंटेनर डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये तुम्ही हे प्रीमिक्स भरून ठेवू शकता. या प्रीमिक्सला काहीही होत नाही. आरामशीर हे प्रीमिक्स महिनाभर टिकतं. आता 2 तुम्हाला मी सांगितलेले आहेत सरबत आपले कसे तयार. एक साधा आपला लिंबू सरबत आणि दुसरं हे सौंफ सरबत. आता हे 2 सरबत कसे तयार करायचे ते तुम्हाला आता मी पुढं सांगतेच. चला बघूया. प्रीमिक्स आपलं रेडी झालेलं आहे आणि आता बघा एका ग्लासमध्ये मी 2-4 पानं पुदिन्याचे घातलेले आहेत. 1 चमचा आपण जे हे आता बडीशेपचं प्रीमिक्स केलेलं होतं ते प्रीमिक्स टाकलेलं आहे. थोडेसे 2-3 आईस क्यूब टाकलेले आहेत आणि हे जे आपण केलेले होते लेमन आईस क्यूब ते एकच पुरेसं आहे एका ग्लासला. ते टाकून घेतलेलं आहे आणि थंडगार असं पाणी माठातलं टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्ही कलरसुद्धा बघू शकता. मस्त असा याचा कलर झालेला आहे आणि छान असं पुदिना, लिंबू आणि हे प्रीमिक्स करून मस्त असा हा सरबत होतो. जेवल्यानंतरसुद्धा तुम्ही रोज हे घेऊ शकता. पाहुणे आले त्यांनासुद्धा तुम्ही असा सरबत बनवून देऊ शकता. आता दुसरं म्हणजे आपण जे लिंबाचं आईस क्यूब केले होते तो सरबत बनवूया. आता इथं लिंबू सरबत बनवायचा होता म्हणून ना 2 लेमन आईस क्यूब मी टाकलेले आहेत आणि तुम्हाला गोड कितपत आवडतं त्यानुसार इथं आपण खडीसाखरची जी पावडर आहे ना ती घालायची आहे. मी इथं 1 चमचा घातलेला आहे. ते घालून घेतलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता. तयार झालं आपले झटकीपट हे लिंबू सरबत. तर 2 सरबत आपले रेडी झालेले आहेत. कुठलाही तुम्ही पाहुण्यांना देऊ शकता. आणि तर बघा जो आपण सौंफ सरबत केलेला आहे त्याचा रंग खूप सुंदर आलेला आहे. तर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक मात्र जरूर करा. असेच माझे छान छान व्हिडिओ आवडत असतील, जे चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत किंवा किचन टिप्ससोबत. धन्यवाद.